दोन जुन्या शिलेदारांविरोधात अजित पवार मैदानामध्ये उतरलेत। शिरूरमध्ये कोल्हेंविरोधात तर नगरमध्ये लंकेंविरोधात सभांचा धडाका आपल्याला बघायला मिळतोय। शिरूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अजित पवार तळ ठोकून आहेत। तर आज नगरमध्ये सुजय विखेंसाठी अजित पवार दोन सभा घेत आहेत। तर कोल्हेंविरोधात शिरूरमध्ये अजित पवारांनी तळ ठोकलेला आहे आणि तिकडे लंकेंविरोधात नगरमध्ये अजित पवार आज सभा घेणार आहेत। सुजय विखेंच्या प्रचारासाठी नगरमध्ये अजित पवारांच्या सभा, तर कोल्हेंविरोधात शिरूरमध्ये अजित पवारांनी तळ ठोकलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, अजित पवारांचे दोन जुने शिलेदार जे आता त्यांच्या सोबत नाहीयेत आणि त्यांच्या विरोधात आता थेटपणे अजित पवार बारामतीची निवडणूक आटोपल्यानंतर मैदानामध्ये दिसतायत। नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर 7 तारखेला ज्यावेळेस बारामतीचं मतदान खरं तर पूर्ण होत आलं, त्याच्या काही मिनिटं आधीच अजित पवारांनी बारामती सोडली आणि थेट शिरूर गाठल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। शिरूर लोकसभेमध्ये त्याच दिवशी त्यांनी 2 सभा घेतल्या। दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 सभा घेतल्या आणि काल अजित पवारांनी शिरूर लोकसभेमध्ये 3 तर मावळ लोकसभेमध्ये 2 अशा एकूण 5 सभा अजित पवारांनी घेतल्या। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी चंग बांधल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचे जुने जे साथीदार आहेत अमोल कोल्हे यांना रोखण्यासाठी खरं तर अजित पवार हे प्रयत्न करताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अजित पवार आज अहमदनगरमध्ये सभा घेताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे। निलेश लंके हे खरं तर अजित पवारांचे जुने शिलेदार आहेत, मात्र ते शरद पवारांसोबत गेल्यामुळे अजित पवार आता सुजय विखेंच्या प्रचारार्थ नगरमध्ये आज 2 सभा घेणार आहेत। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी सभांचा तडाखाच लावल्याचं दिसून येतंय। शिरूर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत सभा सुरू आहेत। आज शिरूर लोकसभेमध्ये ही सभा होता ते नगर दक्षिण जी लोकसभा आहे त्या लोकसभा मतदारसंघातही खरं तर अजित पवारांच्या सभा होतात। त्यामुळे अजित पवार आज काय बोलतायत, कोणावरती निशाणा साधतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे तुषार, त्यामुळे आजच्या या सभांमधनं अजित पवार आपल्याच 2 शिलेदारांवरती कसा घणाघात करतात हे बघायचे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।